पहिलाच बॉल इथे मात्र पाहायचं बॅटची कडा लागून यष्टीरक्षक शॉट थर्ड मॅन देखील बीट होतोय आणि पहिलाच चौकार. काय स्टाईल आहे बघा पंचांची. संदीप भाने मॅन फ्रॉम आडिवली तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग पंच दशरथ सोरखादे मॅन फ्रॉम दावडी. पंचांची भूमिका ही खूप चांगली राहिली कालच्या दिवसामध्ये देखील. अमित पाटील गोलंदाजी मार्कवर पहिल्याच बॉलवर इथे चौकार जरूर पाहायला मिळाला. विजय यावेळी मात्र जबरदस्त फटका सप्राग दिलाय. आणखी एक लागोपाठचा दुसरा चौकार. कोळे संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीचा एक धाडसी निर्णय घेतलाय. याचं एकमेव कारण आहे फक्त 4च खेळाडू. पूर्वी पद्मदा आपण पाहिलं तर पैसे काढून आपण खेळायचो, मुलं भरपूर असायची. आता पैसे देणारे स्पॉन्सर भरपूर आहेत पण प्रत्येकाला फोन करून बोलवायला लागतं, बाबा ये रे ये रे, अशी परिस्थिती झाली. वळ्या सामन्याकडे पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मात्र कोल्लो टप्प्याचा चेंडू होता, खोडू काढलाय. विजय मात्र तिथे होते मात्र सिंगल कंप्लीट केले गेले. चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल च्या मदतीने धावसंख्या 9 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळते. जुनी डोंबिवली विपक्ष कोळेगाव एस के पाटील ट्रॉफी वर्ष 4th 40+ फॉर्मॅटली स्पर्धा आपण पाहतोय. चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहिला, आजचा दिवस देखील चांगला पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका खेळलाय, तिथे पाहायचे उंच साखुरा असा खेळाडू आणि फेकी पहा, गिरकी खाली फेकी फेकल्यानंतर चेंडू थ्रो केल्यानंतर निलेश तिथे होते. या 2 धावा स्कोरबोर्डवर 12 धावा पाहायला, माफ करा 11 धावा. चांगली सुरुवात. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पॉवर प्लेचे षटक यावेळी मध्ये जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. येतो हा महत्वपूर्ण चौकार. चेंडू आपण जर पाहिला गोलंदाजाचं तर 10 ते 11 बॉलाचं रनअप घेणं आणि धावणं, चेंडू फेकणं, पुन्हा फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड करणं खूप कसरत करावी लागते आणि अमितचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग. येतो डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 15. आता मात्र पाहायचंय गोलंदाज महेश पाटील. पॉवर प्लेचं दुसरं षटक. आता मात्र पाहायचे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. पाहिलं तर यष्टीरक्षक शॉट थर्ड मॅन आपण पाहतोय. थोडासा गली क्षेत्रामध्ये कव्हर आपण देखील पाहतो 30 सर्कलच्या आतमध्ये. कव्हरला अजून एक आपण खेळाडू पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हर डीपला आपल्याला पाहायला मिळतं. मिड ऑफ ला आपण जे ला पाहतोय जेवण जोशी, तर लॉंग ऑन अमित पाटील. यावेळी मात्र पाहायचं अमित झेल काढत येतोय, चूक करणार नाहीये. हा उत्कृष्ट खेळाडू आहे जुनी डोंबिवली संघाचा आणि टिपलाय अचूक झेल. बॅटर आउट.
वंडवूनला येत आहेत. मात्र पाहिजे पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर महेश पाटीलने एक धक्का दिलाय कोळी संघाला. क्षेत्ररक्षण सजवतोय. आपण पाहिलं तर कव्हरचा खेळाडू थोडासा आपण हलवला जातोय. 4 खेळाडू आपण ऑफ साइडला तटेसरच्या आतमध्ये पाहतोय. इथे बीट होतोय यष्टीरक्षक, मात्र धाव येऊ शकली नाहीये. फलंदाज पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहत राहिले. मात्र आला हा डॉट बॉल. थोडासा कानमंत्र जरूर दिला जातोय हिरामणच्या माध्यमातून. डॉट बॉल. यावेळी मात्र उंच पुन्हा एकदा अमित झेल खाली येतोय. चूक होणार नाहीये. आणखी एका विकेटचं पतन. बॅटर आउट. बॅटर्स बॅटर्स नेम यावेळी मात्र पाहायचे स्वतः फॉलो थ्रू मध्ये महेश चेंडू उचलतील. आता काय घडलं पहा. गरज होती का. चेंडू शेवटच्या क्षणाला इथे थांबवला गेलाय. काय चुका करतायत पहा. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. जिथं डॉट बॉल होता तिथे 2 धावा आल्यात. मेडन षटकाकडे वाटचाल करत होता महेश पाटील, मात्र चुकी होतीये. कोळी संघाचा जर समर्थक असेल तर या आपण कोणीतरी, कारण नाव माहित नाहीयेत. कोळी संघाचे समर्थक कोणी असतील तर या आपण. यावेळी मात्र चांगला फटका होता. जे समोर येत आहेत चेंडू उचलून फेकी करतील तोपर्यंत सिंगल देखील सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 18 धावा. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर महेश पाटीलने चांगली गोलंदाजी हाताळली. फक्त 3च धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे विकेट देखील मिळवून दिलेत. पाहिलं तर एका बाजूला सुरेंद्र आणि विजयला बाद करण्यात यश आलंय. आता मात्र पाहायचंय सन्माननीय प्रकाश दादा पाटील यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. जगन म्हात्रे आता मात्र राजू सावंत गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं बंधन आता विखुरलेलं असेल. 5 खेळाडू आपण डीपला पाहतोय. शॉर्ट थर्डमॅन गली क्षेत्रामध्ये आपण एक खेळाडू, कव्हर क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ देखील डीपला नितीन जोशीला आपण पाहू शकतो. लॉंग ऑन अमित आहे. दुसऱ्या बाजूला तिकडे महेश आहे आणि 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉन आपण थोडासा वाईडिश पाहतोय. लो फुलटॉस बॉल इथे भिडकावून दिलाय. मात्र तिथे एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सज्ज आहे. मिळेल ती सिंगलच. पहा धडपड किती आहे राजू सावंतची, कारण धावा रोखण्यासाठीची हा संघर्ष सुरू आहे.
राजू सावंतला एक गोल्डन चाचा देखील म्हटलं जातं. क्या बात आहे. पहिल्यांदाच ऐकायला मिळालं. कारण अनेक खेळाडूंना आपण लहानपणापासून टोपण नावं असतात, उपनावं देखील असतात. आणि राजू सावंतना देखील गोल्डन चाचा. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने समोर बॅटर असेल हिरामन म्हात्रे. यावेळी मात्र जबरदस्त फटका होता लॉंगॉनच्या दिशेने. अमित पाटील तिथे थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या उघड्याचा कॉल मात्र फेकी थोडीशी खराब पाहायला मिळतीये. तोपर्यंत 2 धावा देखील इथे सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धाव फळत 21 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. राजू सावंत पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी भिडकावून दिलाय अमित. पुन्हा एकदा हो, तिसरा झेल मात्र टिपू शकले असते. मात्र इथे मला एकच शब्द आठवतो. तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपटणं. झेलही सुटलाय. 4 धावा देखील मिळाल्या. अवश्य चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकला. सिल्वर जुबली 25 धावा. राजू चाचा थोडेसे नाराज जरूर आहेत. कारण अमित देखील जवळजवळ 12 ते 13 पावलं पुढे सरकले होते. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, कौतुक करावं. मात्र चौकार अडू शकले नाहीयेत. धावसंख्या 25 सिल्वर जुबली. राजू चाचा पुन्हा एकदा वेगाने. अमित तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. या एका धावेने 26 धावा स्कोर बोर्डवर. आता मात्र समाधानकारक स्कोर बोर्ड आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र कोळे संघाचे फलंदाज जशी मधमाशी कशी एक 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 येते तसे गलत गलत येतात. हरकत नाही, येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू तिथे सज्ज आहे. आउटफील्ड थोडीशी डीप आहे. मात्र मिळतील त्या 2 धावा नाही, सिंगलच. फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 27. पूर्वी पद्माकर दादा आपण आहे ना पैसे काढायचो आणि खेळायचो. 11 काय 15 खेळाडू असायचे. आता स्पॉन्सर भरपूर आहेत पण खेळाडू फोन करून बोलवायला लागतात. ही परिस्थिती आली. खेळाडू येत नाहीत. ही अशी परिस्थिती झाली सध्या. यावेळी मात्र पाहायचं निलेश तिथे सज्ज आहेत. मात्र दुसरी धावकडे कॉल. 2 धावा देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा आपण पाहिलं क्षेत्ररक्षक किती सज्ज आहे. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाठवायचे, पाणी घेऊन जायचं आपण.
भगवान दादा पाटील यांचं आगमन होते. या दादा, कारण कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती राहिली आणि त्यांच्याच माध्यमातून या खेळपट्टीचं या मैदानाचं उपलब्धता लाभली. त्यांचं देखील खूप खूप आभार. SK ट्रॉफीज सर्व आयोजकांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप आभार मानतोय. इथे पहिलाच बॉल मात्र सिंगलच कंप्लीट झाली. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 30 धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 फलंदाज कोळी संघाने गमावलेत. पुढचा बॉल, यावेळी मोठा फटका, धावा मिळतील का? उंची जास्त आहे, अमित चूक करणार नाही. या स्पर्धेतला या सामन्यातला तिसरा झेल टिपलाय अमित पाटील. गती कमी आहे बॉलला, मात्र अमित पुढे सरकलेत. मात्र पाहिजे दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. विकी पाटील म्हातार्डे यांच्याकडून हेमंत म्हात्रेसाठी पारितोषिक आलेले आहे. 3 चौकारासाठी 1000, 3 षटकारासाठी 2000 आणि आता पहिला चौकार तर आलाय. चौकार सुरेंद्रने आणि त्यानंतर हेमंत म्हात्रे मैदानात दाखल झालाय आणि त्याने येता क्षणी पहिल्या बॉलवर डबलने सुरुवात तर केली, मात्र चौकार आला आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 चेंडूंचा सामना शेष आहे. महेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र पाहायचं क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा फेरबदल करतोय. शॉट थर्ड मॅन पॉइंट गली क्षेत्रामध्ये देखील एक खेळाडू तैनात केलाय. पुन्हा एकदा ओहो पहा रणनीती, क्षेत्ररक्षक तिथे सजवलाय आणि त्याच दिशेने बॉल देखील गेलाय. म्हणजे जर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला नसता तर कदाचित हा दुसरा लागोपाठचा चौकार असता. मात्र जर तर क्रिकेटमध्ये नाहीये, तुमची गुणवत्ता कौशल्य दाखवा, तुम्ही खेळ दाखवा आणि जिंका. शेवटचा बॉल, यावेळी मात्र हो हे पहा ही गुणवत्ता आहे, हा टॅलेंट आहे आपल्या संघासाठी. मात्र धावा कुटण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे आणि येतो हा चौकार. चला स्पीडअप घ्या, पाहायचं कोण स्लॉगरचं षटक. जे येत आहेत, नितीन येत आहेत की आणखी कोण. 4 षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये महेशचं कौतुक करावं लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी आणि कंजूस गोलंदाजी, फक्त 3च धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर राजू सावंत आले, त्यांनी 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा महेश आला आणि त्यांनी 12 धावा खर्च केला आणि 1 विकेट. आता शेवटचं षटक नितीन जोशी गोलंदाजी मार्कवर आयटम राऊंड गोलंदाजी करेल. डावखुरी हाताचा हा खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच देवीचा पाडा विपक्ष सापाड, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी
टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. आयोजकांकडून या सूचना येत आहेत. देवीचा पाडा विपक्ष सापाड दोन्ही टीमचे संघनायक आपण आल्याची नोंद करा आणि लगेच आयोजकांशी संपर्क साधा. शेवटचे षटक हाणामारीचं षटक नितीन जोशी. फुल टॉस काय घडलं आता काय म्हणायचं. इथं बीमर चेक केला जाईल मात्र चौकार येतोय. यस पंचांचा कॉल आलाय. स्क्वेअर लेग पंचांनी कॉल दिलाय मात्र पाहायचंय कारायला त्याच्यावर कडुलिंबाचा रस या अशी परिस्थिती झाली. इथे चेक केला जाईल. नो बॉल म्हणजे हा फ्री हिट असेल पुढचा बॉल. यस पंच सांगतायत संदीप भाने फ्री हिट असेल. धावसंख्या 50 नाही 46 माफ करा 46 धावा या 5 धावा असतील. वेगवान चेंडू होता. बॅट आणि पॅडने चेंडू निघून गेलाय. बरोबर मधून चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या दस्तावण्यामध्ये येतो हा डॉट बॉल. नितीन आता मात्र कमबॅक करतोय. चांगली सुरुवात केली या षटकाची मात्र अवांतर धावा जरूर आल्यात. पुढचा बॉल हो यावेळी मात्र उशिरा बॅटचा ओपन केलाय मात्र सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा कॉल दिलाय. ओ स्वतः डेंजर झोनच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करतायत मात्र मिळेल ती फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने 47 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात. आता मात्र समाधानकारक धावपळ आपण पाहतोय यावेळी कोळेगाव संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 5 अंतिम मैदानामध्ये सुरू आहे. आता मात्र पाहायचंय क्षेत्ररक्षण थोडंसं सजवलं जाते. आपण पाहिलं तर राजू सावंतला डीपला लॉंग ऑनला आणले गेले. अमित आपण वायडिशला पाहतो. डीप मिड विकेटला महेश आहे आणि डीप स्क्वेअर लेगला ओहो फुल टॉस फक्त जेंटल दिशा दिली आणि बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि चौकार. थँक्यू डीजे. जगन म्हात्रेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. आता मात्र कोळेगाव संघाचा धावफलक 50 अप 51 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही कोळेगाव संघाच्या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये तुम्ही जितक्या धावा कुटणार आहात तितकं मात्र विपक्ष संघाला आव्हान तुम्ही मोठं करून ठेवणार आहात. धावसंख्या 51. नितीन जोशी पुन्हा एकदा सजीव. आता मात्र पाहायचं थोडासा डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला अजूनही आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या दिशेने त्याला थोडासा फील्ड केला जातोय आणि डीप स्क्वेअर लेगला थोडासा लॉंगच्या दिशेने आपण पाहतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू तीच दिशा आणि बिघडवली गोलंदाजाची दशा. चौकार. जगन म्हात्रे आता मात्र शेवटच्या स्लॉगोरच्या षटकामध्ये हाणामारी करतोय. 3 चौकार आणि धावसंख्या 55. 55. पुढचा बॉल
हो, आता थोडासा कुठेतरी जास्त फुटवर्क त्याचा पाहायला मिळाला, आपण पाहिला. आणि येतो हा महत्वपूर्ण जुनी डोंबिवलीसाठी डॉट बॉल. चला, देवीचा पाडा आणि सापाड दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. हो, पुन्हा आता थोडस मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, रूम करायचा होता, जागा बनवून खेळण्याचा होता प्रयत्न, मात्र येतो हा डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत आणि उर्वरित 5 षटकामध्ये कोळेगाव संघाने धावसंख्या कुठली ती 55 आणि 56 धावांचं टार्गेट जुनी डोंबिवली संघासमोर सेट केले गेले. डीजे लवकर या, आयोजकांच्या सूचना येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर सापार संघ 5 मिनिटांमध्ये आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा आपण नक्कीच ऐकणार आहोत वरपगावचा एक गोड आवाज. प्रसन्न चव्हाण, धन्यवाद. Thank you so much, आदरणीय अशोकजी पाटील सर. वन्स अगेन बेतवडे 40+ क्रिकेट संघ आयोजित एस के पाटील चषक 2026 हे जबरदस्त पर्व आणि या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम कोळेगाव संघाने बनवल्यात 55 धावा. टॉस जिंकल्यानंतर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या मूलभूत नियमावर, या फॉर्म्युलेवरती अंमलबजावणी करत असताना तब्बल 55 धावा बनवल्यात 5 षटकांमध्ये. 56 धावांचं लक्ष टीम जुनी डोंबिवली समोर असेल. 56 धावा चेज केल्या जातील की 56 धावा ह्या डिफेंड केल्या जातील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पुढील मॅच असेल देवीचा पाडा 40+ विपक्ष सापाड 40+. दोन्ही संघांचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करणं देखील गरजेचं राहणार आहे. टीम देवीचा पाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सापाड संघाचे कॅप्टन प्लीज आपल्याला विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवणं गरजेचं राहणार आहे.
विनोदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आज जो मात्र करणार आहोत. लेजंड खेळाडू अनंतजी पाटील साहेबांची नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाहायला मिळतील. जुनी डोंबिवली संघाला विजयासाठी अब तक 56 लक्ष्य आहे. असं म्हणतात की हर सर जहा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहा समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में ये तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. तुर्तास आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करतोय. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. मॅचला होती सेकंड इनिंगला सुरुवात. नितीन आणि अमित हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 56 धावेंचं लक्ष पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. नितीन आणि अमित हे दोन खेळाडू तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला संदीप पाहायला मिळतील. जे संदीप जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखले जातात. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल देखील तसाच होता, मात्र तो चांगला होता. मात्र यावेळेस अतिरिक्त बाहेर बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 ऑन द बोर्ड. 55 धावांची अजूनही आवश्यकता. 29 बॉल 55 धावा विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. विशेप मध्ये थोडासा बॉल अडलाय. 2 धावा. तो खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा थांबला आणि अगदी स्ट्रेट तिथल्या तिथेच बॉलने बम घेतला, बाउन्स घेतला. अक्षरशः 2 धावा कंप्लीट होत असताना धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 3. विनंती असेल टीम सापाड 40+ कॅप्टनला पाठवायचं आहे. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते की टॉस होणं गरजेचं आहे. यावेळेस फुलटॉस बॉल. फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. बॉल थोडा स्लो झाला. फिल्डिंग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. अशा क्षणाला तुम्हाला समयसूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं गरजेचं आहे. आणि पंचांचा इशारा येत असताना आपण पाहू शकतो तो म्हणजेच नो बॉल, नो +2. अंपायर डिसिजन नो बॉल असेल. बघूया, रिव्ह्यू चेक केला जाईल. नो बॉल. इट्स बीमर. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 3 धावा फलकावरती होतील. 8 धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल, जे म्हणजे 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस स्प्लिटचा बॉल होता मैदानावरती. डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील 2 बॉलवरती 2 डबल आले आणि त्यानंतर हा डॉट बॉल. यावेळेस देखील रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलक सातत्याने पुढे सरकतीय. या षटकाचा विचार केला तर तब्बल 5 अवांतरच्या
5 ते 4 धावा अमांतरच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 वाईड, नो बॉल वरती डबल म्हणजे एकूण 5 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. फिल्डर पासून थोडंसं दूर, मात्र फलंदाज अत्यंत नाराज आहेत. करणार काय? बाउंड्री डायमेन्शन प्रत्येकासाठी सेम आहे, म्हणजे त्या बाउंड्री लाईनचं, त्या या मैदानाचं उपयोग करणं तुम्हाला येणं गरजेचं आहे. डावखुरे आताचे फलंदाज मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. इनफिल्डला इथून बॉल निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. जबरदस्त 4 धाव्यांसाठी फलंदाज नितीनच्या बॅटमधून आलेला हा कमालीचा चौकार. मैदानावरती नितीन यांच्या वतीने अमित कशी त्यांची स्ट्रॅटेजी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अटॅकिंग इंटेंटने मैदानावरती बॅटिंग करण्याचा प्रयत्न या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाज नितीनचा पाहायला मिळतोय. दुसरीकडे अमित आपल्याला पाहायला मिळतील. अमित त्यांच्या वतीने देखील कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. आमचे 40+ चे खेळाडू आपण बघू शकतो, यंगस्टर आहेत. टेबलवरती देखील आरामात बसलेत. यावेळेस मैदानावरती जबरदस्त बॉल पाहायला मिळतो. रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्या बॉलची छेडछाणी केली आणि आता मैदानाच्या बाहेर जावा लागेल फलंदाजाला. बडी मछली जाल में फलंदाज नितीनच्या खेळीचा अंत गडी गमावलाय. पहिला बॅटिंग करत असताना टीमने फर्स्ट विकेट डाऊन. नितीन बॅक टू दी पवेलियन. एक दोन तीन चार नाही, तीनच आहेत, नाही 4 आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 13. ग्राउंडचे मालक भगवान मामांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळते. मामांचं सहर्ष, मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. याच दरम्यान ऑन साइडला टर्न केला लॉंग द कार्पेट. मिस्टेक थोडीशी पाहायला मिळते. 3 ते 4 टाइम ही मिस्टेक पाहायला मिळाली. फंबलनेस आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. लेजंड खेळाडू गुरुनाथजी पाटील साहेब, साऊथ के सुपरस्टार यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम काका, सहर्ष स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न. मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतील.
22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील ज्या मात्र 16 ऑन द बोर्ड. 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला, 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 56 धावा तुम्हाला डिफेंड करायचे तर मात्र या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. बॅटची नरेज फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. बघता बघता एक धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 17 धावा. 3 बॉलचा खेळ झाला. या 3 बॉलवरती कुठेतरी फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये यश संपादित केलंय ते म्हणजे गोलंदाज हेमंत यांनी. पहिलं षटक जे मात्र चांगलं राहिलं होतं बॅटिंग टीमसाठी, मात्र नैतिक आउट झाल्यानंतर थोडंसं स्ट्रगल करत असताना आपल्याला बॅटिंग टीम जुनी डोंबिवली पाहायला मिळते. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट, फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. याच दरम्यान माननीय श्री भानुदासजी सुदाम पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते जे बेतवडे गावचे आहेत. त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. दादांना विनंती असेल, भानुदास दादा आपण प्लीज मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आम्ही त्यांच्या खेळीचा अंत कमबॅक करणं गरजेचं आहे टीम जुनी डोंबिवली संघाला. सध्याच्या घडीला दुसरं मार्गस्थ आहे. विकेट पडली आणि अडचणीमध्ये संघ सापडलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना जुनी डोंबिवली. कमबॅक करणं गरजेचं आणि आता महेश खांद्यावरती जबाबदारी. या फॉलो थ्रू मध्ये जजमेंट करण्याचा प्रयत्न होता. चांगला एफर्ट, फार चांगला एफर्ट पाहायला मिळतोय मैदानावरती. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडासा वाईड होता, अगदी कलेक्ट केलं तत्पर ही एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा एक बॉल षटक क्रमांक 2 मधील शिल्लक. पहिलं षटक जबरदस्त राहिलं. पहिले 5 बॉल, त्या 5 बॉलवरती 13 धावा. मात्र त्यानंतर कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय जुनी डोंबिवली. कमबॅक करणं गरजेचं आहे. त्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करणं देखील इम्पॉर्टंट असणार आहे. यावेळेस स्टोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फॅन्स मिळतील धावा. 4 एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार.
कव्हर क्षेत्रामध्ये, फिल्डर नाही आणि बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. महेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला हा दमदार चौकार. क्वेश्चन यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. धावा देखील चांगल्या मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार. गुड स्ट्रोक. Sixteen ball requires 26 runs to win the match. चला टीम सापड, उपस्थिती लवकरात लवकर दाखवणं गरजेचं आहे, विनंती असेल. टीम सापड, आपल्याला नम्रतेची विनंती असेल की आपण उपस्थिती दाखवणं तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. टॉस फार महत्वाचं असतं. ते बिचापाडा संघ उपस्थित आहे आणि त्यामुळे विनंती असेल टीम सापड, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेला, जिथे 15 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 2 बॉलवरती 2 चौकार आले. तिसऱ्या बॉलवरती सिंगल, थोडंसं प्रेशर. आता संदीप वरती बिल्डअप झालंय. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता, मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा पाहायला मिळतील. 32 32 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा फलकावरती. यावेळेस वाईट बॉल. 15 बॉल 23 धावांची आवश्यकता. 15 बॉलमध्ये इक्वेशन पाहायला मिळतोय. म्हणल्यात आतापर्यंत 33 धावा. संदीपवरती थोडंसं प्रेशर. खोडप्याचा बॉल ऑन साईडला वळवलाय. वेगाने फिल्डर बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने येतील. थोडेसे फंबलनेस पाहायला मिळाले मैदानावरती. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती या थ्रो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावफलक 35. 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसलाय. कडी गमावलाय. तिसरा पाठिंग करत असताना टीम जुनी डोंबिवली संघाने, जो खेळाडू रेड आउट फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळाला, तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकतो. जयवंतच्या खेळीचा अंत. जयवंत बॅक टू दी पवेलियन. गडी गमावलाय. तिसरा पाठिंग करत असताना टीम जुनी डोंबिवलीनं. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच 13 बॉल आणि 21. 13 बॉल 21 धावांची आवश्यकता इक्वेशन असेल विजयासाठी. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. टीम मध्ये फिल्डर असतील. समयसूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवली फिल्डरने की कुठल्या प्रकारे हालायची गरज नाहीये. बॉलचा टप्पा पडल्यानंतर आपण ऍडजस्ट करू शकतो. मैदानावरती आलेली सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसऱ्या 3 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 37. 37 धावा म्हणजे विजयासाठी आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये
19 धावांची आवश्यकता. 12 बॉल आणि 19 धावा विजयाचं समीकरण असेल. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत घेऊया डीजे वाला छोटासा ब्रेक. आपण जास्त नाटक नको करू, शांतपणे दोनोची पेनल्टी द्या. म्हणजे आहे ना तिचं झालं बघितलं ना कसं तसं काळजी घेत जा. ठीक आहे तुझ्याशी बोलतो मी कॉमेंट्री करतोय तुझ्याशी बोलतो थोडं. 11 बॉल 18. 11 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन नक्की आपल्याला पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर ज्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आता 10 बॉल मध्ये 18. यावेळेस देखील ऑन साइडला वळवलाय. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 40. 9 चेंडूंमध्ये 16 धावा विजयाचं इक्वेशन. नऊ बॉल 16 धाव्यांची आवश्यकता होती. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फाईन लेगचा फिल्डर कॅच आली ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा 42. 8 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता असेल. 8 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन असेल. आणि आता बॅटिंग टीम कुठेतरी या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती आहे. त्यांना माहिती आहे एक सिक्सर जर आपण मारला तर त्यानंतर या मैदानावरती आपण सिंगल डबलने सामना जिंकू शकतो. 8 बॉल 14 इक्वेशन. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मैदानावरती जबरदस्त स्ट्रोक. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि बघता बघता मैदानावरती
पाहायला मिळतील, ज्या मात्र कंप्लीट होत असताना धावा दोन धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 44 विजयासाठी 7 बॉल 12 धावा. 7-12 इक्वेशन. या मॅचचं 7-12 कुठल्या संघाच्या नावावरती असेल हे पाहणं इंटरेस्टिंग. 7 बॉल मध्ये 12. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने बॉल चालला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा हलका थ्रो पाहायला मिळाला. 2 धाबा कंप्लीट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र चौथं. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 46 धावा. म्हणजे विजयासाठी आता समीकरण 6 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता जुनी डोंबिवली संघाला विजयासाठी. सापट टीम प्लीज टॉस. देवीचा पाडा टीम. चला कॅप्टनला पाठवायचे विनंती असेल. टीम देवीचा पाडा विनंती असेल कॅप्टनला लगेच पाठवा. सापड संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे, ही विनंती असेल. 6 बॉल 10 विजयासाठी समीकरण, विजयासाठी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 10 धावा चेस केल्या जातील की डिफेंड होतील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 40+ क्रिकेट ज्याच्या वेळी आपण मैदानावरती पाहतो शेवटच्या मोमेंट पर्यंत ती सुरू असते. धमक आपल्याला नेहमी पाहायला मिळते. शेवट असणारे सर्व खेळाडू आहेत आणि कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. 6 बॉल 10 बॉलिंग ट्रॅक वरती जगन बघूया कशी कामगिरी करतायत, पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 6 बॉल मध्ये 10 धाव्यांची आवश्यकता. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे प्लीज, विनंती असेल. गोलंदाज CR बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला सिक्सर. आणि या मॅच मध्ये आता या मॅचची हवा काढणारा हा दमदार सिक्सर पाहायला मिळतोय. गुड स्ट्रोक. यांच्या वतीने टॉस केला जातोय. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 53 धावा. 4 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 3 धावा विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 3 धावा इक्वेशन विजयासाठी असेल. कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग. यावेळेस रनआउटचा प्रयत्न देखील सक्सेसफुल पाहायला मिळतोय. 4 बॉल 3 धाब्यांची गरज असताना ही रनआउटची विकेट आता नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती असेल. त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग वन्स अगेन होणार आहे. जुनी डोंबिवली विपक्ष कोळेगाव अशी लढत पाहायला मिळतीये. समीकरण 3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. तीन बॉल मध्ये 3 धावा इक्वेशन विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे संघ कोळेगाव, एकीकडे संघ जुनी डोंबिवली.
विजयासाठी समीकरण 3 बॉल 3 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. कशी मॅच रंगेल हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 3 बॉलमध्ये विजयासाठी 3 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. जगनचं कमबॅक मैदानावरती गरजेचं असणार आहे. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम जुनी डोंबिवलीने. हार्दिक अभिनंदन टीम जुनी डोंबिवली. हार्ड लक टफ लक टीम कोळेगाव. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढील मॅच देवीचा पाडा विपक्ष सापाड अशी लढत पाहायला मिळते. चला मॅच साठी रेडी व्हायचंय. कृष्णादा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. पद्माकरजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करतोय मान्यवरांचं. दादा तुमची काय आहे? म्हणजे टॉस तुम्ही जिंकलाय का? चला सेकंड करायचंय. लाईनअप करायचंय. त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचाय आणि वळणार आहोत पुढील मॅचच्या दिशेला. आपण एकीकडे संघ देवीचा पाडा दुसरीकडे संघ सापाड असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. टॉस मला वाटतंय देवीचा पाडा जिंकली ना. मी नाही घेतला. आत्ता झालं टॉस.